वीरांगना झाशीची राणी भाग 3. इकडे काल्पीला आपले बस्तान ठेवून सर्वत्र लहान मोठ्या लढाया सुरू होत्याच. काल्पीपासून 40 मैलावर राणी इंग्रजांशी झुंज घेत होती. पण रावसाहेबांच्या सैन्यात शिस्त नसल्याने इंग्रजांनी मराठी सैन्य हुसकावून काल्पी ताब्यात घेतले. त्यामुळे राणीस नंतर एकच मोठा आधार वाटत होता, तो म्हणजे ग्वाल्हेरचा किल्ला. तो ताब्यात घेऊन तेथील सर्व युद्ध सामग्री आपण उपयोगात आणावयाची व त्यांना आपल्या तलवारीचे पाणी पाजायचे. ग्वाल्हेरचे जयाजीराव शिंदे इंग्रजांकडून होते. राणीच्या तुफानी पराक्रमाला भिवून ते आग्र्यास पळून गेले. त्यांची फौज मात्र राणीस येऊन मिळाली, कारण तात्या टोपेने तेथे जाऊन पूर्वीपासूनच प्रयत्न करून त्यांना आपल्याकडे वळवून घेतले होते. पण इंग्रजांनी पुन्हा शिंद्यांचे नाव घेताच ते पुन्हा इंग्रजांना जाऊन मिळाले. यावेळी स्मिथ याने राणीवर आपला तोफखाना टाकला, पण तिने आपले मकरानी कर्दनकाळ त्यावर सोडून तोफखाना बंद पाडला. असे इंग्रजांशी राणीचे ठिकठिकाणी युद्ध सुरू होते. तेच इमानी घोडा राजरत्न थकून गेला होता, म्हणून तिने शिंद्यांच्या पागेतला नवीन घोडा घेतला, पोशाख बदलला. डोक्यास भरजरी चंदेरी बत्ती, तमामी अंगरखा, वर चिलखत, गळ्यात मोत्याचा कंठा, पायात पायजामा, कमरेस नंगी समशेर अशा रणझुंजार वेशात तिने चौफे रणधुमाळी वाजवून दिली. राणीचे शौर्य पाहून ह्यू रोजने तोंडात बोटे घातली. इंग्रजी सेनानी राणीला वचकून असत. दातात घोड्याचा लगाम धरून दोन्ही हातांनी पट्टा चालवत तोफांच्या गोळ्यातून ती भरधाव निसटली. त्यावेळी आकाशातली बिजलीच पृथ्वीवर अवतरली असा दृष्टीस भ्रम झाला. तरी इंग्रजांनी पाठलाग सोडला नाही. ग्वाल्हेरचा किल्ला व सर्व इंग्रजांसाठी जमविलेली सामुग्री हाती पडताच सर्वजण खुश झाले. तेवढ्यात रावसाहेबांना पेशवाई वस्त्रे देऊन दरबार भरवून आसनाधीष्ट करविले. मंगलवाद्यांचे गजर झाले. पेशव्यांना तोफांची सलामी दिली गेली. जुने देशभक्त तुरुंगात टाकलेले आनंदाने बाहेर आले. 3 जून 1858 या दिवशी ग्वाल्हेर मिळाल्याचा आनंद व जणू स्वातंत्र्य प्राप्तीचाच आनंद सर्वांनी म्हणून घेतला. स्वदेशाच्या जरतारी पटक्याला आज स्वराज्याचा दिव्याभिषेक झालाच पाहिजे. फुलबागेत जंगी दरबार भरला. सरदार, सुभेदार, मुत्सद्दी, शिलेदार, सेनाधिकारी सारे येऊन मिळाले. ते आपापल्या इतमामाप्रमाणे आसनावर येऊन बसले. अरब, रोहिले, पठाण, राजपूत, रांगडे, परदेशी आणि इतरही वीर श्रेष्ठ आपल्या सैनिकी वेशात कमरेला तलवारी लटकवून स्थानापन्न झाले. श्रीमंतांनी स्वतः पेशवाई वस्त्रे, मस्तकावर शिरपेच व कलगी तुराही चढविला. कानात पाणीदार मोत्याची भिगबाळी घातली. गळ्यात मोत्यांचे वर घातले. पेशवे येताच सर्वांना उत्थापन दिले. मुजरे झडले. पेशवे बसताच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. सद्गदित अंतःकरणाने त्यांनी सर्व सरदारांचे, सैनिकांचे अभिनंदन केले, कौतुक केले. रामराव गोविंदांना मुख्य प्रधानकी व तात्या टोपेंना सरसेनापती पदावर नियुक्त केले. त्यांना वस्त्रे व रत्नजडित तलवारी देण्यात आल्या. अष्टप्रधानांची नेमणूक झाली. सैन्यामध्ये 20 लाख रुपये वाटण्यात आले. सर्वत्र आनंद साजरा होऊ लागला. या साऱ्यांमुळे प्रत्येकाला नवीन आशा, नवीन प्रेरणा मिळाली हे खरे. ठिकठिकाणच्या बंड करून उठलेल्या रणमर्दानी जरी पटक्याच्या निशाणाखाली यायचा संदेशच जणू मिळाला, तरी नंतरचा आनंदोत्सव होणारी गाफिली ही तात्या टोपेवर आणि लक्ष्मीबाईस मंजूर नव्हती. शत्रू मागावर असताना ही गाफिली घात करणारी ठरेल असे स्पष्ट मत तिने रावसाहेबांना बोलून दाखविले. मी माझी आघाडी पूर्णपणे सांभाळते, तुम्ही तुमची सांभाळा असे तिने बोलून दाखविले व ती युद्धास तयार झाली. तिचे शब्द खरे ठरले व ह्यू रोजने हमला केलाच. राणीने आपल्याकडून पूर्ण तयारीने इंग्रजांशी झुंज दिली. तिचा रणमर्दानी आवेश एवढा प्रखर होता की स्मिथला तिची फळी फोडता येईना व तो मागे हटला. 18 जून उजाडला. वर वर्णन केल्याप्रमाणे राणी व तिच्या सुंदर व काशी या दासी सर्व रणमर्दानी वेशात सिद्ध होत्या. इंग्रजांनी हमला केल्याचे कळताच मेघातून वीज बाहेर पडावी, गुहेतून वाघीण चवताळून यावी तशी ती सपकन वेगाने बाहेर आली. घोड्यावर स्वार झाली व आपल्या सैन्यासह त्यांच्यावर तुटून पडली. इंग्रजांची योद्धे तिच्या पुढे हतबल ठरले. तिने जो जबरदस्त आक्रमक पवित्रा घेतला त्यात तिचेही सैन्य हळूहळू कमी होऊ लागले होते याची जाणीव तिला होतीच. वर वर्णन केल्याप्रमाणे दोन्ही हातातील पट्टे चालवीत तिने विखुरलेल्या सैन्यास एकत्र करून इंग्रजांच्या सैन्यातून स्वतःसाठी मार्ग प्रशस्त केला. ती वेगाने पुढे जात असता मागून इंग्रज पलटणींनी बंदुकांच्या फैरी झाडायला सुरुवात केली. राणीने आपल्या उर्वरित सैन्यासह लगट करणाऱ्या इंग्रज सैन्यावर आपल्या सुंदर दासीसह जोराचा मारा चालविला. तिची तळपती तलवार पार रक्ताने न्हावून निघाली होती. पाठीशी जीवप्राण दामोदर होता. त्याचाही बचाव तिला करायचा होता.
फळी फोडून ती बाहेर पडणार तो सुंदरची शेवटची किंकाळी तिच्या कानावर आली. गर्रकन मागे वळून तिने त्या फिरंग्यावर असा जोराचा वार केला की त्याच्या मस्तकाचे 2 तुकडेच झाले. पुरता सूट घेऊन राणी भरधाव पुढे निघाली. जीवात जीव देणारे मोजकेच लोक तिच्या बरोबरीने धावत होते. सर्व ठिकाणचे वेगवेगळे सैनिक असल्याने पेशव्यांच्या सैनिकात शिस्तीचा अभाव होता व नेता समोर दिसला नाही तर त्यांना मार्गदर्शन करायला कोणी नाही. अशा स्थितीत दारुण पराभवाशिवाय पदरात काय पडणार. शिवाय फितुरीही होतीच. येथूनच सर्वांची फाटाफूट झाली व सगळीकडे इंग्रजांची सरसी होऊ लागली. रामचंद्रराव देशमुखांनी राणी जवळून दामोदरला आपल्या घोड्यावर घेतले. राणी विलक्षण थकली होती. तिचा तेवढाच भार हलका झाला. रघुनाथ सिंग ह्या विश्वासू सरदार व काशी यावेळी तिच्याजवळ होते. ती आजूबाजूला विसाव्याची जागा शोधू लागली पण तेवढाही तिला मिळाला नाही. घोड्याचा नाल उखडल्यामुळे तो भरधाव जाईना. एवढ्यात पुढे ओढा लागला. राणीने शिकस्त केली परंतु काही केल्या घोडा ओढ्यावरून उडी घेईना. राणीचा नाईलाज झाला. तोवर गोरे शिपाई येऊन भिडले. अनेक तलवारींशी एक तलवार भिडली. तिने समोरून खटाखट वाराला प्रत्युत्तर दिले पण एकाने राणीवर मागून घाव घातला. त्याबरोबर मस्तकाचा दक्षिण भाग छिल्ल्या गेला. एक नेत्रही बाहेर आला. तितक्यात समोरून छातीवर वार झाला. त्याही स्थितीत तिने गोऱ्या सार्जंटवर वार करून त्यास यमसदनास पाठविले आणि ती राग रगेने संग्राम देवता आसन्न मरण होऊन खाली कोसळली. तिच्या विश्वासू लोकांनी जल्दीने तिला तेथून हलवून जवळच्या झोपडीत नेले. रामचंद्रराव देशमुख जवळच होते. ती पर्णकुटी गंगाधस बाबा यांची होती. त्यांनी रक्ताने न्हालेल्या रणशय्येवर पौडलेल्या त्या राणलक्ष्मीला तृषार्थ राणीला शीतल गंगाजल प्रदान करविले. तिच्या मृण्मय कुडीतून तिचा आत्मा चिन्मय स्वरूपात विलीन झाला. तिचे निधन होताच तिच्या इच्छेनुसार रामचंद्रराव रघुनाथ सिंग या तिच्या विश्वासू माणसांनी जवळच्या गंजीतील गवताची चिता रचली व शत्रूचा स्पर्शही होऊ न देता तिच्या पवित्र देहाला ज्वालांच्या स्वाधीन केले. जिवंतपणीच असलेली ती शौर्याची अग्निज्वाला संपूर्ण अग्नीत सामावून गेली. त्या प्रदीप्त ज्वालांवर आरूढ होऊन तिचा पवित्र आत्मा अमरत्वाच्या मंदिरात विराजमान झाला. 1957च्या स्वातंत्र्य समरातील अग्निकल्लोळाची ही महत्वाची ज्वाला स्वर्गारोहण करती झाली. अशी रणलक्ष्मी कृतकृत्य झाली. आपल्या कर्तव्याचे पालन करीत धारातीर्थी पडली. ही राणी लक्ष्मीबाई काया वाचा मने करून धनानेही स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा स्वाहाकार करती झाली. भारत भूमीच्या अनेक सुपुत्रांनी पशूंनी या रणयज्ञात आपल्या राज्यांसकट सर्वस्वांची आहुती दिल्यात. इंग्रजांनी कितीही दाबण्याचे प्रयत्न केले तरी त्या ज्वाळा संपूर्णपणे विझल्याच नाहीत. त्या सामान्य प्रजेच्या मनातही राखेच्या खाली दबलेल्या अंगारासारख्या कायमच राहिल्या व पुढेही वेळोवेळी पेट घेतच राहिल्या. ह्यानंतरच्या क्रांतीचा पुन्हा उठाव झाला. वासुदेव बळवंत यांनी त्याचा प्रारंभ केला व अनेक क्रांतिकारकांनी त्यात आपल्या जीवनाच्या समिधा अर्पण केल्यात. तेव्हा कुठे भारत मातेच्या पारतंत्र्याच्या शृंखला तुटल्यात. मेरी झाशी नाही दूंगी अशी झाशीच्या राणीची गर्जना उठताच बुंदेलखंडाचे सारी संस्थाने वादळी हुंकाराने उफाळून उठली. एवढे सामर्थ्य या उद्गारात होते. सुभद्रा कुमारी चौहान यांची कविता तेव्हा फार प्रसिद्ध झाली. खूब लढी मर्दानी वह तो झाशी वाली राणी थी,